नमस्कार। आम्ही जे काही कन्नड तालुक्यामध्ये शिवपांधण रस्त्यामध्ये जो काही 100 कोटीचा घोटाळा झालेला आहे या संदर्भात इंजिनियर यांच्या तक्रारी केलेल्या आहे MREGच्या। या संदर्भात व्हिडिओ बनवायचं कारण असंच का प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरांनी हा व्हिडिओ सर्व तालुक्यात टाकावा। मी थोडक्यात माहिती देतो। माननीय आमदार उदयसिंग राजपूत यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्यकाळामध्ये कन्नड तालुक्यामध्ये मातोश्री पांधण रस्त्याचे काही कामं झाले। या कामं संदर्भात इंजिनियर स्वप्नील सुरेश गिरी व यांच्यासोबत इतर अजून इंजिनियर आहे यांनी महाघोटाळे केले। घोटाळे असे केलेले आहे की रस्ता बनवलाच नाही व त्याच्यावर पैसे टाकून शासनाकडून काम दाखवून MREGS मधून करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे। या संदर्भात सत्य माहिती पुरावे घेऊन आम्ही रस्त्याची पाहणी केली। पाहणी केल्याच्या नंतर का त्या संदर्भात काही इंजिनियरच्या बदल्या झालेल्या आहे, पण बदल्या झाल्याच्या नंतर हे संपूर्ण बिलं बाकी आहे त्या काळातले ते बिलं परत मिळण्यासाठी काही टोळी आहे। या टोळ्यांनी जे काही इंजिनियर लोकांची परत कन्नड पंचायत समितीमध्ये अनलिगल पद्धतीनं बदली करून आणली व यांची बदली करून संबंधित जे काही टोळ्या आहे बोगस कामं करणाऱ्या यांच्यावर कारवाई होण्यासाठी आमचा लढा चालू आहे। या संदर्भात काही चिंधीचोर यांनी जाऊन आमचे अमोल पवार यांना दमदाटी व किडनॅपिंग करण्याचा प्रकार केला, पण मग तुम्ही त्यांना पिटाळून लावलं का? हो, आम्ही त्यांना पिटाळून लावलं। मला जीवे मारण्याची धमकी दिली का तुला जगायचं आहे का मरायचं आहे अशी धमकी दिली। 5 नराधम होते ते सकाळी 11:15 वाजता जेऊरमध्ये आले माझ्या घरी, राहत्या घरी। मला 10 मिनिटं अगोदर कॉल आला त्यांचा का कुठं आहे काय, माझं लोकेशन घेतलं, आज बाहेर जाणार आहे का नाही ते विचारलं। मी म्हटलं आज मी कुठं बाहेर जाणार नाही, माझ्या मागं आज लग्नाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे ते माझ्या डायरेक्ट घरी येऊन मला धमकी देऊन दादागिरी केली का तुला हे महाग जाईल, तू जर माघार घेतली नाही तर तुझा काय प्रॉब्लेम आहे असं त्यांनी मला सांगितलं। तेव्हा घटनास्थळी गावातले भरपूरसे मंडळी आले तिथं, त्यांनी पण भरपूरसा प्रतिसाद दिला। त्यांना त्या टोळीला, त्या हरामखोर टोळीला फेटाळून लावलं, हाकलून लावलं जेऊर गावकऱ्यांनी। तर त्याबद्दल सगळ्यांनी मला प्रतिसाद दिला। आपण अशा चिंधी चोरांना घाबरायचं नाही। नाही, मी घाबरत नाही। आम्ही सगळे गावकरी मिळून त्यांना हाकलून लावू। अशोकराव, तुम्हाला बी काही चिंधी चोर आले होते का? माझ्या घरी मी संभाजीनगर जिल्ह्यात असताना माझ्या घरी आले, माझ्या भावाला धमकी दिली। तो अमोल पवारला ज्या माणसाने दिली त्याच माणसाने माझ्या भावाला धमकी दिली। तर तुमचं काय असेल तुम्ही घेऊन टाका, रिकामच्या कामात पडू नका। हे बघा, घेऊन टाका असे बोलले। आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, आपण मरून जाऊ पण कधी मॅनेज होणार नाही। गिरी यांनी आमच्या कन्नड तालुक्यातील अनेक चिंधी चोर ज्या टोळ्या आहे या पोचलेल्या आहे। म्हणून माझी माननीय आमदार संजना जाधव यांना विनंती आहे या टोळ्यांचा बंदोबस्त करावा व बोगस शासनाचे जे पैसे खाणारे लोक आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। आणि आता या संदर्भात आम्ही लवकरात लवकर माननीय जिल्हाधिकारी इथे व मंत्रालयामध्ये खूप मोठे आंदोलन करू। या संदर्भात आम्ही प्रथमदर्शनी देवगाव रंगारी पोलीस स्टेशन येथे रीतसर कायदेशीर तक्रार दिलेली आहे। आणि चिंधी चोरांना माझा इशारा आहे, आता जर आमच्या मर्द मावळ्यांचे जर नादाला लागले तर जसं तुम्हाला करता येतं तसं आम्हाला जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, आम्ही घाबरणार नाही। कट करा। इतिहास साक्षीदार आहे, ज्याला खुल्या मैदानात पराभूत करणे शक्य नाही त्याला षडयंत्राने हरवले जाते। पण खरा योद्धा तोच असतो जो षडयंत्रा पलीकडे जाऊन मैदान मारतो।